Yes, sir. Okay. Okay. So as I told, there are two currents. इथं काय होतात, दोन करंट जनरेट होतात. एक पहिला कोणता असतो आपला, हा ओपन साइडचा करंट. ठीक आहे, दिस इज दी स्मॉल प्रायमरी साइड करंट. आणि ज्यावेळेस आपला तो करंट हा मॅग्नेटिक फील्ड जनरेट करण्यासाठी प्रायमरी वाइंडिंग मध्ये जातो, ऍट दॅट मोमेंट दुसरा करंट आपल्याला भेटतो, दॅट इज नथिंग बट IE. Okay, that is a small IE due to the current which is generated due to the small back EMF which is generated by the open current or this no load primary current. Okay, so this small current, that IO, is a very small as compared to the transformer's normal load current. म्हणजे जेव्हा ट्रान्सफॉर्मर हा लोड दिल्यावरती चालवला जातो, त्यावेळेस जो करंट भेटतो त्या करंटच्या मानाने त्या कंपॅरिझन मध्ये आपला नो लोड करंट हा ऑलवेज कमी असतो. आणि आपल्या ट्रान्सफॉर्मर मध्ये जे आयर्न लॉसेस प्रेझेंट असतात त्याच्यामुळं काय होतं, तर कॉपर लॉसेस आणि आयर्न लॉसेस जे आपल्या प्रायमरी वाइंडिंग मध्ये असतात ते पण काय असतात, कमी असतात. कारण आपल्याला माहिती आहे कॉपर लॉसेस आर बेस्ड ऑन दी करंट. बरोबर. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला हे लक्षात येतं की जेव्हा आपण सपोज एक मॅग्नेटायझिंग करंट जो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपलं बॅक EMF तयार करतो, तो करंट कन्सिडर केला रेफरन्सला म्हणजे फ्लक्सेस. ठीक आहे, तो झाला बॅक EMF. आणि त्याला 90 डिग्री मध्ये कोण असणार आहे, तर तो दुसरा करंट म्हणजेच आपला IE. दॅट येस सिद्धेश्वर, एनी प्रॉब्लेम? सर आवाज क्लिअर येत नाही, जरा खर करते हो. माझा हो सर. आता येतोय का व्यवस्थित? हॅलो, माईक चेक. येतोय का आता? खर करतोय जरा सर, मला आवाज नाही. आणखी एक सेकंद, मी हेडफोन काढून बसवतो. इज इट क्लिअर नाउ? सर. आता ओके? हा सर. चलो ठीक है, शैल वी कंटिन्यू? येस सर. या. ओके, तर आपण काय केलं, मॅग्नेटायझिंग करंट रेफरन्सला घेतला जो फ्लक्सेस सोबत आपल्या काय होतो, जसे फ्लक्सेस वाढतील तसा हा करंट काय होणार आहे, वाढणार आहे. ठीक आहे, तर आणि आपला जो IE आहे, IE म्हणजेच कोण, तर आपला इन फेज करंट. इन फेज करंट म्हणजेच कुठला करंट, तर आपला करंट ज्या वेळेस प्रायमरीच्या वाइंडिंग मध्ये जाणार आहे ऍट दॅट टाइम, तिथे तो काय करणार आहे, एक त्याची मॅग्नेटिक फील्ड जनरेट करणार आहे जी की आपल्याला EMF प्रोड्यूस करून देणार आहे. ठीक आहे ना. सो जर या दोघांचा आपण रेक्टँग्युलर घेतला तर काय येणार आहे पहा, इथे एक आपल्याला रिझल्टंट मिळतो आणि तो रिझल्टंट म्हणजेच असतो आपला नो लोड प्रायमरी करंट. ओके, सो याच्यामध्ये याला काय म्हणायचं, लीड आणि लॅग. ठीक आहे, लीड आणि लॅग म्हणजे काय, तर सपोज ही आपली वेव्हफॉर्म आहे, ही आपली वेव्हफॉर्म आहे, हिला जर आपण दुसरी वेव्हफॉर्म इथून एक काढली अशी, ठीक आहे, तर याचं मिनिंग काय होतं, ही एक आणि ही एक. तर आता इथं सपोज असेल आपला 0, इथं असेल आपला 90 आणि इथं असेल आपला 180. ठीक आहे ना. तर लीडिंग आणि लॅगिंगचं मिनिंग काय होतं, तर जो काही आपल्याला अँगल दिलेला आहे त्या अँगलच्या टाइमला जी मॅग्निट्यूड आपल्याला भेटते तिला काय म्हणायचं, लीड आणि लॅग. आता इथं पहा 0 अँगल आहे, आता 0 ला आपले काहीतरी इथं किती व्हॅल्यू आहे, 0 आहे, इथं पण 0 आहे. आता ज्या वेळेस 0 अँगलला आपल्याला काय मिळणार आहे, आता इथं मी काय करेल, ही माझी वेव्हफॉर्म अशी वाढेल इकडे, बरोबर. आता इथं 0 ला माझा एक जो आहे वेव्हफॉर्म ती आहे 0 व्हॅल्यू आणि दुसरी आहे काहीतरी मायनस मध्ये. त्याच्यानंतर जेव्हा मी पुढे गेलो 90 डिग्रीला इथं आलो, आता इथं 90 डिग्रीला आपण जर चेक केलं तर 90 डिग्रीला एका वेव्हफॉर्मची व्हॅल्यू येते 0 आणि एकाची येते प्लस मध्ये काहीतरी मॅक्झिमम व्हॅल्यू. बरोबर ना, लक्षात येतंय का, हे समजतंय का? हा. एक सेकंद.
जस्ट 2 मिनिट. ओके, सो आवाज येतोय? हॅलो. आवाज येतोय का माझा? हॅलो. हा येस सर. हा, तर आता इथं जे मी सांगत होतो, तर एका लेवलला एका अँगलला जर सपोज जी मॅग्निट्यूड आहे ती जी वेगवेगळी असते, तर इथं आपण काय म्हणू शकतो की सपोज मी याला नाव देतो, ह्या 2 नंबरच्याला मी नाव देतो बी, 1 नंबरच्याला नाव देतो मी ए. ठीक आहे, तर इथं आपण काय म्हणू शकतो, तर ए आता जी पुढं असते त्याला काय म्हणायचं, लीड करते, म्हणजे ती पुढं आहे. सो इथं आपण म्हणू शकतो की बी, वेवफॉर्म बी इज लीडिंग टू द वेवफॉर्म ए. ओके, सो सेम केस ज्यावेळेस मागचा असेल तर आपण काय म्हणणार, पाठीमाग आहे, तर ए इज लॅगिंग टू द वेवफॉर्म बी. ओके, आता इथं पहा, इथं जर आपण काढलं तर हा रेफरन्स पकडला म्हणजे हा 0 डिग्री वरती आहे, आणि हा कधी तयार होणार आहे मॅग्निट्यूड 90 डिग्रीला, बरोबर. सो इथं आपण काय म्हणू शकतो, तर दिस IE इज लीडिंग टू द फ्लक्सेस ऑर दिस IM. ओके, सो ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या, ठीक आहे. सिंपलच्या गोष्टी आहेत, लीडिंग म्हणजे काय, लॅगिंग म्हणजे काय. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. आता हे जे आहे ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड, तर नो लोड साठी एखादं एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर कसं, पहा, आता आपल्याला इथं माहिती आहे काय की हा आपल्याला एक अँगल भेटलाय, ठीक आहे, हा IM IO. आता हा IO जर इथं पहा, इथं व्हॅल्यू कशाची आहे, ही I, म्हणजे इथं मी काय लिहू शकतो, एवढ्या ह्याच्यासाठी काय व्हॅल्यू लिहू शकतो मी, IE, बरोबर. आता मला सांगा, पायथागोरसच्या याच्यानुसार जर मला हितली व्हॅल्यू काढायची असेल तर कशी काढणार मी, IO इज इक्वल टू काय येणार, याचा स्क्वेअर म्हणजे IO स्क्वेअर, IO चा स्क्वेअर इज इक्वल टू IE चा स्क्वेअर प्लस IM चा स्क्वेअर, बरोबर आहे का? एम आय राईट? येस सर.
हा, आता इथं मला आयओ काढायचं म्हणजे मी स्क्वेअर रूट घेणार. सो आयओ इज इक्वल टू अंडर रूट आय चा स्क्वेअर प्लस आय एम चा स्क्वेअर. बरोबर. आता इथं पहा, सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज अन एनर्जी कंपोनंट आई ऑफ 2 एम्पियर. आई ची व्हॅल्यू दिली आहे 2 अँड मॅग्नेटायझिंग कंपोनंट आय एम ची व्हॅल्यू दिली आहे 5. तर आपल्याला काढायचे आहे काय, कॅल्क्युलेट दी नो लोड करंट आयओ अँड रिझल्टिंग पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर पण काय असतो हे मी तुम्हाला सांगून देतो आता. ठीक आहे. तर आता ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण आता आयओ ची व्हॅल्यू काढणार आहे, कशी, इथं व्हॅल्यू टाकली, इथं टाकली, याच्यावरून आपल्याला आयओ ची व्हॅल्यू आली 5.4 एम्पियर. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट? इज देर एनी डाऊट? आहे नो. का? ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, पॉवर फॅक्टर काढायचं. आता पॉवर फॅक्टर काढणे म्हणजे काय असतं पहा, मी तुम्हाला सांगतो. जर सपोज मला पॉवर फॅक्टर काढायचा असेल तर मी कसा काढणार, इथं मला सांगा, जर मी इथं सपोज काय लिहिला, इथं मी लिहिला 5. ठीक आहे, मी इथं काय लिहिला 5. हा, सांगा मला आता इथली व्हॅल्यू जर काढायची असेल मला, इथला मला सांगा कॉस 5 काय असेल. कॉस 5 इज इक्वल टू कॉस 5 म्हणजे काय, समोरची बाजू डिवायडेड बाय कर्ण. बरोबर का? बरोबर का? हा. म्हणजे आई डिवायडेड बाय आयओ. बरोबर. मग तेच मी काय करणार इथं, कॉस 5 इज इक्वल टू आई डिवायडेड बाय आयओ. हा झाला माझा कॉस 5. आई ची व्हॅल्यू काय आहे, आई ची व्हॅल्यू काय आहे, 2. 2 डिवायडेड बाय आयओ किती आला, 5.4. करा कॅल्क्युलेशन आणि सांगा किती येतं. 2 डिवायडेड बाय 5.4, 0.37. 0.37, 0.37. आता मला सांगा, ही आली कॉस 5 ची व्हॅल्यू, म्हणजे हा झाला आपला पॉवर फॅक्टर. कॉस 5 इज इक्वल टू 0.37. याच्यावरून जर अँगल काढायचा असेल तर काय करेन मी, हा 5 काढण्यासाठी कॉस इनवर्स 0.37. हा काढा. $68.25. 28. 68.8. 28. 28. ओके. 28. हा झाला तुमचा कॉस 5. आता तुम्हाला त्यांनी विचारलेला नुसता कॉस 5 आहे की रिझल्टिंग विचारलेला आहे, तर तुम्हाला जो विचारलेला आहे तो कोणता आहे, वाचा क्वेश्चन मध्ये काय आहे, कोणता आहे. रिझल्टिंग पॉवर फॅक्टर. बरोबर, तो कोणता आहे, रिझल्टिंग पॉवर फॅक्टर. रिझल्टिंग म्हणजे काय, तर याचा साइन 5 घ्यायचा. फक्त पॉवर फॅक्टर विचारला असेल तर कॉस 5, रिझल्टिंग विचारला तर साइन 5. तर साइन 5 साठी काय येणार मग, सिंपल चेंज. साइन 5 इज इक्वल टू लगतची बाजू डिवायडेड बाय कर्ण, म्हणजे आय एम डिवायडेड बाय आयओ. आहे का बघा इथं, आहे का, आहे की नाही. येस सर. हा, तर त्याच्यानंतर आता इथल्या व्हॅल्यूज पुट केल्या, 5 डिवायडेड बाय 5.4, 0.92 आलं. त्याच्यावरून साइन इनवर्स काढायचंय, तर तिथं आपल्याला काय भेटेल, व्हॅल्यू भेटून जाईल. ठीक आहे. आता बघा, दोन्ही व्हॅल्यू जवळपास सेम येत आहेत, 68 आणि 67. एक म्हणजे थोडक्यात टॉलरन्स पकडा, पण दोन्ही व्हॅल्यू काय येत आहेत, सिमिलर येत आहेत. बरोबर का, म्हणजे दोन्हीकडून जरी सॉल्व्ह केलं तरी तुम्हाला अँगल सेमच येईल, फक्त पॉवर फॅक्टर आणि रिझल्टिंग पॉवर फॅक्टर थोड्याशा व्हॅल्यूज काय येतील, चेंज येतील. जसं की इथं रिझल्टिंग, इथं पॉवर फॅक्टरला 0.37, इथं रिझल्टिंग आला 0.92, बट अँगल काय येणार तुमचा, सेमच येणार. बरोबर. इथपर्यंत कोणाला काही अडचण, डाऊट.
बोला रे राजा, आहे नाही समजलं? ठीक आहे, मी समजतो, तुम्हाला समजलं. ठीक आहे, आता आपण बघितलं ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड. आता पाहूया ट्रान्सफॉर्मर ऑन लोड. आता बघा गंमत कशी आहे. ट्रान्सफॉर्मर ऑन लोड म्हणजे काय, तर ट्रान्सफॉर्मरला काहीतरी लोड जोडलेला असेल. आता मगाची जर डायग्राम तुम्ही पाहिली इथं, तर इथं पहा हे पूर्णपणे काय आहे, ओपन सर्किट आहे, म्हणून तिथं काय होता, नो लोड. आता इथं पहा, इथं सेकंडरी साईडला काय केलेलं आहे, लोड जोडलेला आहे. दिसतोय का? दिसतोय का? हॅलो, माझा आवाज येत नाही कोणालाच? ठीक आहे, तुम्ही गप्प बसताय तर मीही गप्प बसतो मग. आवाज येतोय का? येस सर. हा, व्हेरी गुड. तर इथं काय करणार आहे आपण, लोड जोडणार आहे. कुठं, सेकंडरी साईडला. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण याला काय म्हणू शकतो, ट्रान्सफॉर्मर इज लोडेड. आता इथं काय होणार आहे की जेव्हा आपण लोड जोडतो, मगाशी इथून करंट फ्लो होत होता का, ओपन सर्किट असल्यामुळे 0 करंट फ्लो होणार. पण आता ज्यावेळेस आपण लोड जोडतोय ऍट दॅट टाइम त्याच्यातून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, आणि जेव्हा याच्यातून करंट फ्लो कशामुळे होणार आहे, कारण इकडं लोड जोडल्यामुळे क्लोज सर्किट झाल्याने इथं काय होणार आहे, सेकंडरी मध्ये तुमचं व्होल्टेज जनरेट होणार आहे. आणि ते व्होल्टेज जे जनरेट होतं ते काय करेल, फ्लक्स सेटअप करेल, आणि ड्यू टू दॅट आपल्याला काय भेटणार आहे, तुमच्या सेकंडरी मधून हा करंट भेटणार आहे. ठीक आहे, आता थोडंसं पुढे जाऊया आपण, आणि याच्यामध्ये पहा, इथं आता प्रायमरी करंट आयपी आहे, सेकंडरी करंट आय एस आहे. ठीक आहे, याला काय म्हटलंय आपण, प्रायमरी करंट आयपी, याला म्हटलंय आय एस. ठीक आहे, सो जो तुमचा आय एस आहे, तर आय एस काय करतो, इथं तुमचं जर प्रायमरी व्होल्टेज दिलं तर ऍज पर ट्रान्सफॉर्मर्स म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल सेकंडरी साईडला तो काय करतो, तुमचं व्होल्टेज जनरेट करतो. हे बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? येस सर. हा, त्याच्यानंतर जेव्हा आपण जसं आता प्रायमरीचं व्होल्टेज चेंज करू, सेकंडरीचं तुमचं जे इंड्यूस होणार आहे ते काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण का, जसं प्रायमरीचं आपण व्होल्टेज किंवा करंट कमी जास्त करू तसा तुमच्या करंट वरती फरक पडणार आहे. आणि जर का करंट चेंज होत गेला तर ऑब्व्हियसली तुमचं जे काही व्होल्टेज जनरेट होणार आहे ते पण काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सपोज आपण काय केलं की प्रायमरी साईडचा करंट वाढवला. जर प्रायमरी साईडचा करंट आपण वाढवला तर इथं होणारी मॅग्नेटिक फील्ड वाढणार आहे. इथली जर मॅग्नेटिक फील्ड वाढली तर इथं याच्यासोबत जे म्युच्युअल इंडक्शन होणार आहे त्याच्यामुळे इथली पण काय होणार आहे, फील्ड वाढणार आहे. त्याच्यामुळे आउटपुटचं व्होल्टेज पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, सो त्याच्यासाठी आपण काय केलेलं असतं की ट्रान्सफॉर्मर्स घेताना त्याची रेशोज पाहिलेले असतात. कोणते, तर टर्न्स रेशो. टर्न्स रेशो आपण मागच्या वेळेस पाहिलेला आहे, N1/N2 किंवा VP/VS किंवा IS/IP किंवा E1/E2. तर हे आपण पाहिलेलं आहे. सो त्याच्यानुसार काय असतात ते टर्न्स हे प्रपोर्शनल असतात. ठीक आहे, आणि आपल्याला तर ऑलरेडी माहिती आहे पॉवर इनपुट प्रायमरी साइड इज इक्वल टू पॉवर आउटपुट सेकंडरी साइड, हे दोघं कसे असतात, इक्वल असतात. इथं लिहिलेलं आहे पॉवर इनपुट इज इक्वल टू पॉवर सेकंडरी आउटपुट. सो लाईक दॅट वे इनपुट पॉवर म्हणजे काय, प्रायमरी करंट इंटू प्रायमरी व्होल्टेज. सेकंडरी पॉवर म्हणजे काय, तर सेकंडरी व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट. सो याच्यावरून आपण काय केलं होतं, लास्ट टाइम पण मी तुम्हाला दाखवलं होतं की याच्यावरून आपण काय केलं होतं, हा व्होल्टेज ऍज वेल एज ट्रान्सफॉर्मर करंट रेशो हा फाइंड आउट केलेला होता. आठवतोय का सगळ्यांना? आठवतोय का? परत सगळे गप बसले. येस सर. ओके,
तर हे झालं आपण पाहिलं ट्रान्सफॉर्मर नो लोड वरती असल्यावरती काय आणि ऑन लोड असल्यावरती काय असतं. याच्यानंतर हा बघायचं आपल्याला ट्रान्सफॉर्मर मधले लॉसेस. तर ट्रान्सफॉर्मर जसं कोणतंही तुम्ही एखादं इक्विपमेंट कोणतीही एखादी मशीन घ्या, त्या मशीन्स मध्ये तुम्हाला काय होतात लॉसेस हे भेटतात. फॉर एक्झाम्पल आपण जनरेटर पाहिला, डीसी मोटर पाहिली, तर प्रत्येक याच्यामध्ये लॉसेस असतात. बट ऍज कम्पेअर टू जनरेटर अँड मोटर इन ट्रान्सफॉर्मर देर आर लेस लॉसेस. का कमी लॉसेस असतात कोणी सांगू शकेल का कारण? हो, आपल्यामध्ये कोणी एकदा हुशार आहे का? का ट्रान्सफॉर्मर मध्ये त्यांच्या मानाने लॉसेस कमी असतात as compared to generator and DC motor? Why transformer having less losses? Please, anybody, can you tell me? सांगू शकतोय का कुणी? ऑप्शन्स फ्रिक्शनल लॉसेस. व्हेरी गुड. फ्रिक्शन लॉसेस का बरं होतात? बरोबर सांगितलं तुम्ही. फ्रिक्शन लॉसेस का होतात पण? कधी होतं फ्रिक्शन? शाफ्ट रोटेट झाल्यानंतर. म्हणजेच एक सिंपल आपण काय सांगू शकतो की इन डीसी जनरेटर एज वेल एज डीसी मोटर देयर इज अ रोटेटिंग पार्ट्स और रोटेशनरी पार्ट्स. ओके, but in case of transformer there is stationary machine which is known as static device, right? So losses means what? The difference between whatever power has been given in input and whatever power is observed at the end of output. Okay, so त्यातला जो डिफरन्स असतो त्याला काय म्हणतो आपण? लॉसेस. तर आता आपल्याला काय करायचंय की याच्यातले लॉसेस हे फाइंड आउट करायचे ट्रान्सफॉर्मर मधले. सो ट्रान्सफॉर्मर मध्ये मेजरली तुमचे जे काही विंडेज लॉस असेल, फ्रिक्शन लॉस असेल, हे लॉसेस तर अबसेंट असतात. म्हणजे ट्रान्सफॉर्मर मध्ये राहिले कोणते लॉस? फक्त आयर्न लॉस आणि कॉपर लॉस. ओके, आता आयर्न लॉस म्हणजे काय? तर कॉन्स्टंट लॉसेस. कॉन्स्टंट लॉसेस म्हणजेच काय? तर जे ट्रान्सफॉर्मरच्या मॅग्नेटिक मटेरियल्स मध्ये लॉसेस होतात त्याच्यानुसार आपण काय म्हणतो त्याला? कॉन्स्टंट लॉसेस. ठीक आहे ना. सेकंड थिंग वी शुड अंडरस्टूड दॅट कॉपर लॉसेस विच इज नोन एज variable losses. Okay, so variable losses, why? Because if load current is changing, that time our copper losses is also changing. Why? Because copper losses are dependent on the current, isn't it? येते का लक्षात? लक्षात येतंय का? अरे बाळांनो, माझा क्वेश्चन किती सिंपल आहे की कॉपर लॉसेस कशामुळे व्हॅरिएबल असतात? तर त्याच्यामध्ये काय असतं? आय स्क्वेअर आर असा आपण कॉपर लॉस फाइंड आउट करतो. ठीक आहे ना. तर ड्यू टू दॅट, जस्ट अ सेकंड. गुड आफ्टरनून मॅडम. हा मॅडम. Okay, so first of all, in core losses we can see ED current losses. Okay, so first thing you should understand core losses or iron losses किंवा त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टंट लॉसेस. ठीक आहे ना. तर हे लॉसेस आपण कसे फाइंड आउट करणार आहोत ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे.
तर आता पहिल्यांदा काय आहे, तर जे काही मटेरियल असतात आपण वापरणार कोणतं, तर जे काही आपलं मॅग्नेटिक मटेरियल असेल आणि त्या मॅग्नेटिक मटेरियल्सच्या ज्या काही कोर्स असतील, तर त्या कोर्सच्या प्रॉपर्टीज वरती काय ठरतात, आपले ईडी करंट एज वेल एज हिस्टेरिसिस लॉसेस ठरतात. आता हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय, तर पहा इथं मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवतो. ओके, एक काम करा, पटकन रिजॉईन करा, पटकन रिजॉईन करा.